नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुळशी विवाह झाल्यानंतरच लग्नसराई का सुरू होते, तुळशी विवाह झाल्याशिवाय लग्न मुहूर्त का येत नाहीत, यामागचे धार्मिक आणि शास्त्रीय कारण काय, याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. दिवाळीच्या सणांचा उत्सव आटोपल्यानंतरच कार्तिक महिन्यातील द्वादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह पूजन केले जाते. दिवाळीप्रमाणेच हा सण उत्साह आणि जल्लोषात साजरा केला जातो. एकदाचे हे तुळशी विवाह आटोपले की सर्वत्र लग्नसराईचे वेध सुरू होतात. उपवर झालेल्या मुलामुलींच्या घरी लग्नासाठी बघण्याचे कार्यक्रम सुरू होतात. लग्न ठरतात आणि जल्लोषात विवाह सोहळे देखील पार पडतात. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का? तुळशी विवाह झाल्यानंतरच लग्नसराई का सुरू होते? तुळशी विवाह झाल्याशिवाय लग्न मुहूर्त का येत नाहीत? चला तर मग जाणून घेऊया यामागचे धार्मिक आणि शास्त्रीय कारण. तुळशी विवाहानंतरच लग्न कार्य आणि त्याचे मुहूर्त येतात. त्याचे प्रमुख कारण हे चातुर्मास आहे. चातुर्मास म्हणजे धर्मशास्त्रानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी हा 4 महिन्यांचा काळ. असे मानले जाते की कार्तिक शुद्ध एकादशीच्या दिवशी श्री विष्णू झोपेतून जागे होतात आणि चातुर्मास संपतो. विष्णूंच्या या जागृतीचा जो उत्सव करतात त्याला प्रबोध उत्सव असे म्हणतात. म्हणून कार्तिक शुद्ध एकादशीला प्रबोधनी एकादशी सुद्धा म्हणतात. या चातुर्मासाच्या काळात अनेक व्रत वैकल्य उपासना केल्या जातात. मात्र या काळात मुंज, विवाह, यज्ञ, ग्रहप्रवेश, गोदान इत्यादी मंगल कार्य केली जात नाही असे शास्त्रात सांगितले आहे. भागवत पुराणानुसार हा काळ विष्णूच्या निद्रेचा काळ आहे. श्री विष्णूच्या निर्दया हरिशयन असे म्हणतात. तुळशी विवाह म्हणजे तुळशीचा श्रीकृष्ण यांच्याशी विवाह केला जातो. यात प्रामुख्याने विष्णुरूपी शाळीग्राम पूजनाला विशेष महत्त्व आहे. भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील या एकादशीला संपूर्ण 4 महिने झोपल्यानंतर उठतात. म्हणून याला देव उठणी एकादशी असेही म्हटले जाते. देवांची निद्रा पूर्ण झाल्यानंतर लक्ष्मी स्वरूप तुळशीशी त्यांचा विवाह मंगलमय वातावरणात पूर्ण केला जातो व देवतांच्या या विवाह सोहळ्यात उपवर मुलं-मुली, सौभाग्यवती स्त्रिया आपल्या इच्छित जोडीदाराची आयुष्यभर साथ लाभावी अशी कामना करतात. हे झालं धार्मिक कारण, पण यामागचं शास्त्रीय कारण काय आहे? तुळशी विवाह साजरे करण्याचे प्रमुख शास्त्रीय कारण म्हणजे जो चातुर्मास आहे तो ऋतुमानानुसार पावसाळ्याचा काळ आहे. आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे आपल्या देशात शेतीच्या कामांना प्रथम प्राधान्य दिले जाते. हा चातुर्मासाचा काळ हा शेती कामे उरकण्यासाठी आहे. पूर्वीच्या काळी तंत्रज्ञान फार विकसित झाले नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण कुटुंब या कामी मदत करत असत. या चातुर्मासाच्या काळात पेरणी, तोडणी, मळणी अशी शेतकामे केली जातात. साधारण कार्तिक एकादशीपर्यंत शेतातील पीक तयार होते. एकदा शेतातील पीक तयार झाले की ते विकून त्यातून उभा राहणारा पैसा आणि शेती कामातून मिळालेला विश्रांतीचा हा काळ. येथून पुढे मग गावागावातील लोक आपल्या घरातील उपवर मुला-मुलींची विवाहासंबंधी हालचाली सुरू करतात. कारण आता त्यांच्याकडे विवाह सोहळ्यासाठी पुरेसा पैसा आणि वेळही आहे. म्हणून शास्त्रकारांनी चातुर्मासात मुंज, विवाह, यज्ञ, ग्रहप्रवेश, गोदान इत्यादी मंगल कार्य न करण्याचा विचार मांडला. मग लग्न करण्याआधी तुळशीचाच विवाह का केला जातो? तर आपण धार्मिक लोक आहोत. आपल्या परंपरेनुसार कुठल्याही कार्याची सुरुवात ही आपण देवतांचा आशीर्वाद घेऊन सुरू करत असतो. विवाह हे असे मंगल कार्य आहे ज्यात दोन व्यक्तींच्या आयुष्याची गाठ बांधली जाते. कुठल्याही नवीन लग्न झालेल्या जोडप्याला लक्ष्मीनारायणासारखा जोडा असे आपसूक म्हटले जाते. याचप्रमाणे प्रत्येक घरात तुळस ही असतेच. तुळस ज्याप्रमाणे आयुर्वेदात अत्यंत उपयुक्त मानली जाते, त्याचप्रमाणे धर्मशास्त्रात ती लक्ष्मी स्वरूप मानली जाते. तिचे पूजन केले जाते आणि म्हणूनच विवाह कार्याची सुरुवात करण्यापूर्वी तुळशी विवाह केला जातो. तुळशी विवाहामागचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे तुळशी विवाह झाल्यानंतर चातुर्मासाचे व्रत घेतलेली असतात. त्या सर्वांची सांगता करतात. चातुर्मासात जे पदार्थ वर्ज्य केले असतील ते पदार्थ ब्राह्मणाला दान देऊन स्वतः सेवन देखील करतात. तुळशीचे दर्शन, स्पर्श, ध्यान, नमन, पूजन, रोपण आणि सेवन या गोष्टी युगायुगांची पातके नष्ट करतात. तुळशीचे रोप असलेल्या परिसरातील कोसगर भूमी गंगेसारखी पवित्र बनते. या संदर्भात स्कंद पुराणात वैष्णव खंड अध्याय 8 श्लोक 13 मध्ये म्हटले आहे की तुलसी कानन चैव ग्रह्य यसा वदिष्ठते तदग्रह तीर्थ भूतई आयंती यमकीडकरा अर्थ. ज्या घरी तुळशीचे वन आहे ते घर तीर्थासारखे पवित्र होय. त्या घरात यमदूत येत नाहीत. तुळशीच्या वनस्पतीत मुळापासून आग्रापर्यंत सर्व देवता वास्तव्य करतात असे सांगितले आहे. तुळशी वृंदावनात राहते ती श्री विष्णूला परमप्रिय आहे. तुलसी दल विना श्री विष्णूची पूजा केल्यास ती व्यर्थही ठरते. पद्मपुराणात म्हटले आहे की सुवर्णरत्ने आणि मोती यांची फुले श्री विष्णूला वाहिली तरी त्यांना तुलसी दलाच्या 16व्या कलेचीही सर येणार नाही. तुलसी पत्र ठेवल्यापासून किंवा तुलसी दलाने प्रोक्षण केल्यापासून श्री विष्णू नैवेद्य ग्रहण करत नाहीत. कार्तिक मासात महिन्यात तुलसी दलाने केलेल्या विष्णू पूजेचं महात्म्य विशेष आहे. श्री विष्णू, श्रीकृष्ण किंवा पांडुरंग यांच्या गळ्यात तुळशीच्या घवघवीत हार घालतात. देवाला नैवेद्य दाखवताना तुळशीच्या पानांचा वापर केल्याने नैवेद्य देवतेपर्यंत लवकर पोहोचतो. त्याच्यावर वाईट शक्तींचे आक्रमण होण्याची शक्यता न्यून होते.
तुळशी वनस्पती आयुमंडलातील सात्विकता खेचण्यात आणि ती प्रभावीपणे जीवाकडे प्रक्षेपित करण्यात अग्रेसर आहे. ब्रह्मांडातील श्रीकृष्ण तत्व खेचून घेण्याची क्षमता आहे तुळशीत असते. तुळशीच्या पानाने नैवेद्य दाखवल्याने सात्विक अन्नातून प्रक्षेपित होणाऱ्या सूक्ष्म लहरी तुळशीच्या पानांकडून ग्रहण केल्या जातात. असे सूक्ष्म लहरीयुक्त पान नंतर देवाला अर्पण केल्यामुळे देवतांच्या तत्वांकडून त्या लहरी पटकन ग्रहण केल्या जातात. अशा प्रकारे अर्पण केलेले अन्न तुळशीच्या पानाच्या माध्यमातून देवतेपर्यंत लवकर पोहोचून देवता लवकर संतुष्ट होण्यास सहाय्य होते. अन्नावर आलेले रजतम कणांचे आवरण तुळशीचे पान नैवेद्यावर ठेवल्यामुळे न्यून म्हणजे अगदी कमी होते. तुळशी दलातून प्रक्षेपित होणाऱ्या सात्विक लहरीमुळे नैवेद्याभोवतीचे वायुमंडल शुद्ध झाल्याने नैवेद्यावर वाईट शक्तीचे आक्रमण होण्याची शक्यताही न्यून होते. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुळशी विवाह झाल्यानंतरच लग्नसराई का सुरू होते, तुळशी विवाह झाल्याशिवाय लग्न मुहूर्त का येत नाहीत, यामागचे धार्मिक आणि शास्त्रीय कारण सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.